आपण पाहत आहात आरपी न्यूज. भेळ विकतो म्हणून लोक हसायचे, नातेवाईक म्हणायचे हा कसला बिझनेस. आज त्याच मराठी उद्योजकाचा लाखोंच्या टर्नओव्हरचा ब्रँड आणि महाराष्ट्रात 38+ आउटलेट्स आहेत. ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कोळवण गावच्या गजानन रामचंद्र देसाई यांची, फाउंडर ऑफ श्री भेळ भंडार. आज कोल्हापूरची अस्सल चव मुंबई, पुणे, कराड आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांपर्यंत पोहोचली आहे. पण हा प्रवास इथून सुरू झाला नव्हता. घरची परिस्थिती सामान्य, वडील ट्रक ड्रायव्हर, आई शेती करायची, गावातील मराठी शाळेत शिक्षण आणि रोज कोळवण ते गारगोटी सायकलवरून प्रवास. मोठं स्वप्न मात्र एकच, स्वतःची 4 चाकी आणि एक आलिशान घर. पुढे एका कंपनीत ऑपरेटर म्हणून जॉब सुरू केली. मेहनतीच्या जोरावर असिस्टंट मॅनेजर पर्यंत पोहोचले. पण मन मात्र स्वतःचा बिझनेस करण्यासाठी धडपडत होतं. जेव्हा भेळीचा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरातील अनेक जण आणि नातेवाईक म्हणाले, भेळ विकायची, हा कसला बिझनेस. त्या शब्दांनी मन खचलं. पण मनातील जिद्द आणि चिकाटी कधीच संपली नाही. बिझनेस शिकण्यासाठी त्यांनी आधी एक फ्रँचाईज विकत घेतली, तिथून अनुभव घेतला आणि नंतर स्वतःचा ब्रँड तयार केला, श्री भेळ भंडार. अस्सल कोल्हापुरी चव, दर्जेदार साहित्य आणि ग्राहकांचा विश्वास. यामुळे एक आउटलेट 2 आउटलेट करत आज श्री भेळ भंडार महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पोहोचलं. आज महाराष्ट्रात 38+ सक्सेसफुल आउटलेट्स, 22+ व्हरायटी प्रॉडक्ट्स, इन्स्टंट भेळ आणि पाणीपुरी किट्स महाराष्ट्रभर उपलब्ध. लाखोंच्या टर्नओव्हरचा स्वतःचा ब्रँड, बेस्ट भेळ ब्रँड इन कोल्हापूर अवॉर्ड. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित. ड्रीम हाऊस, ड्रीम कार, हजारो समाधानी ग्राहकांचा विश्वास. पण आजही ते एकच सांगतात, कोणताही व्यवसाय छोटा नसतो, मोठं असतं ते करण्यामागचं तुमचं विजन. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या पत्नीची साथ हीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरली. आणि आज त्यांचं पुढचं स्वप्न आहे स्वतःचं मोठं ऑफिस उभारणं आणि ग्राहकांसाठी अजून नवीन प्रोडक्ट्स बाजारात आणणं. कारण लोकांनी कमी लेखलेला भेळीचा व्यवसायही जिद्द, गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर लाखोंच्या टर्नओव्हरचा ब्रँड बनू शकतो. आपण पाहत आहात आरपी न्यूज. बातमी मनातली, बातमी तळागाळातली.